3 नमस्कार. मी निवृत्त प्राध्यापक वा ना आंधळे. माझं गाव एरंडोल. ओजस आयुर्वेदिक दवाखान्यात येण्याचा योग असा आला की माझ्या सौभाग्यवतीला आयुर्वेदाची ट्रीटमेंट घ्यायची होती आणि त्याकरता डॉक्टर महेश बिर्ला हे सर्वश्रुत झालेलं नाव माझ्या कानामनापर्यंत आलं की डॉक्टर बिर्ला यांचा आजपर्यंतचा जो रिझल्ट आहे तो सर्वोत्तम असून अगदी कुठलीही ऍडव्हर्टाईज न करता, कुठलीही पॉम्पलेटबाजी न करता कर्णोपकरणी झालेली यांची ओळख आणि महती माझ्या कानापर्यंत आली आणि माझी पावलं या दवाखान्याकडे वळली. गेल्या 3 दिवसापासून आयुर्वेदाचे पंचकर्म नावाची जी ट्रीटमेंट आहे ती आम्ही अनुभवतो आहोत, घेतो आहोत. या अनुभूतीबरोबरच वेगवेगळ्या अनुभूती माझ्या वाट्यात ज्या आल्या त्यावर प्रकर्षाने बोलावं असं मला मनापासून वाटत होतं. कारण दवाखाना म्हटला की पहिल्यांदा आपल्या डोक्यात तिडीक जाते की तिथे स्वच्छता असेल की नाही, तिथला स्टाफ कसा असेल, तिथे व्यवस्थितपणे अचूक निदान होईल की नाही, बरं अचूक निदान झाल्यानंतर अचूक ट्रीटमेंट होईल की नाही, या साऱ्या प्रश्नांची सुबक, आखीव रेखीव, सुंदर अशी उत्तरं मला कृतिरूपतेतून मिळाली हो. कृतिरूपतेतून. डॉक्टरांचं म्हणाल तर अतिशय लाघवी, प्रेमळ, विनयशील स्वभाव. मी आजपर्यंत भाषणांमधून बोलतो की शिक्षकात आई असणं गरजेचं आहे. मला इथे आल्यानंतर कळलं की डॉक्टरात देखील आई असते आणि ती आई मला डॉक्टर महेश बिर्लांच्या व्यक्तिमत्वातून प्रकर्षाने दिसली, जाणवली, मूर्तिमंत उभी राहिली. एखाद्या आईने आपल्या लेकराला अगदी ममत्वाने सांगावं तसा पेशंटशी असलेला व्यवहार मला इतरत्र कुठे पाहायला मिळाला नाही, जो या दवाखान्यात मला पाहायला मिळाला. एवढंच नाही तर त्यांच्या हाताखालचा स्टाफ जो आहे, अरे तोही बघा, संस्काराने सहवासाने संस्कार घडले जातात. इथला डॉक्टरांचा सहवास या स्टाफला असा लाभलेला आहे की स्टाफ मधला मग असिस्टंट डॉक्टर असतील, नर्सेस असतील, वार्डबॉय असतील, स्वीपर असेल, वॉचमन असेल किंवा खानावळ चालवणारे ते कारागीर असतील, हे सगळे इत्यंभूत टॉप टू बॉटम आणि बॉटम टू टॉप सगळे अव्वल दर्जाची माणसं कशी काय जुळून आली. पण हे आश्चर्यच आहे एका प्रकारे. कारण एका ठिकाणी सगळं चांगलं असतं असं नाही, कोणीतरी तिरक्यात शिरणारं असतं, पण इथे मला तसं एकही माणूस भेटला नाही. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य या दवाखान्याचं. ट्रीटमेंटचं म्हणाल तर केरळी नर्सेस बघा, मग कुठेच नाही हो. अनेक ठिकाणी आयुर्वेदालय असं नाव बोर्ड असतं, काही ठिकाणी असू शकतं अपवादात्मक, मी असा दावा करणार नाही. पण मी आजपर्यंत आयुर्वेदिक दवाखाने बघितले, परंतु इतकी चोख व्यवस्था, काय ट्रीटमेंट आहे ती पंचकर्माची. आणि त्या पंचकर्मची ट्रीटमेंट करणाऱ्या नर्सेसही खूप प्रेमळ, जिव्हाळ्यानं वागणाऱ्या, सालस, अतिशय चांगल्या. या व्यवसायासाठी जी पात्रता, जी कुवत आणि जी उंची लाभली पाहिजे असं वाटतं, ती सगळी उंची मला या दवाखान्यात पाहायला मिळाली. आणि म्हणून अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी हे शब्द माझ्या ओठात काय येत आहेत. कारण इथून गेल्यानंतर मी काय घेऊन जाणार आहे, तर मी समाधान घेऊन जाणार आहे, मी आनंद घेऊन जाणार आहे, प्राकृतिक स्वास्थ्य घेऊन जाणार आहे. आणि हे प्राकृतिक स्वास्थ्य मिळण्याचं एकमेव ठिकाण जर कोणी मला विचारलंच पुढे, तर मी त्याला छातीवर हात ठेवून सांगेन की ओजस आयुर्वेदिक दवाखाना यामध्येच जा बाबा, कुठेच भटकंती करू नकोस. तुला लवकर बरं व्हायचं असेल, समाधान मिळवायचं असेल, स्वास्थ्य टिकवायचं असेल तर ही एकमेव मात्रा आहे. आयुर्वेदात मात्रेला खूप अनन्यसाधारण महत्व आहे आणि ती मात्रा म्हणजे डॉक्टर बिर्ला, महेश बिर्ला आणि ओजस आयुर्वेदालय. याच्या पलीकडे नो पर्याय, कुठलंच ऑप्शन नाही, फक्त ओजस ओजस ओजस. मी समाधान घेऊन चाललोय, आपणही समाधान घ्याल. मला खात्री आहे जो माझा अनुभव आहे तोच तुमचा यावा. मनापासून डॉक्टरांचे मी आभार मानतो. या स्टाफलाही धन्यवाद देतो. धन्यवाद.